नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपला जो पेपर झाला 1 जूनचा, तर त्याचं आपण आज एक्सप्लेनेशन बघतोय. गणित बुद्धिमत्ताचं एक्सप्लेनेशन पण मी टाकलेलं आहे. किती फास्ट आणि किती इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होत होते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. आता हे सायन्सचे जे क्वेश्चन्स आहेत, आता याच्यामध्ये आपण असं अनालिसिस करू की कुठले इझी होते, कसे होते, कुठून आलेले प्रश्न, यावर पण आपण थोडंसं बोलूयात. आता हा जो प्रश्न आहे बघा 66 योग्य उत्तर निवडा. मानवाचा आवाजाच्या 20 ते आता हा प्रश्न बघितला तुम्हाला माहिती आहे. मी कितीतरी वेळा म्हटले ध्वनी चॅप्टर शाळेच्या पुस्तकात पण दिलेलं आहे. कधीही प्रश्न विधानात्मक असेल तर डायरेक्ट खाली बघा पर्यायामध्ये. इथे म्हटलेले डी वाक्य बरोबर, इथे म्हटलेले डी वाक्य बरोबर, सर्व वाक्य बरोबर मध्ये पण डी येतं आणि इथे म्हटलेले ए वाक्य बरोबर. म्हणजे सगळ्यात पहिले डी वाक्य बघायचे. काय म्हणतात? ध्वनी लहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही. संपलं. ध्वनी लहरी घन पदार्थातून सगळ्यात फास्ट प्रवास करतात. याचा रिलेटेड क्वेश्चन 2013-14 पण ऑलरेडी येऊन गेलेला आहे. ध्वनीचा वेग जर आपण बघितला तर ध्वनीचा सर्वाधिक वेग हा घन पदार्थातनं असतो, मग द्रवतनं असतो आणि मग वायूतनं असतो. आणि हे म्हणतात प्रवासच करू शकत नाही. मग चुकीचं आहे. म्हणजे फक्त एक वाक्य बरोबर आहे ए, म्हणजे बाकी बघायची गरजच नव्हती. मग ए काय म्हटलेले 20 ते 20,000 हर्ट्झ बरोबर आहे. आता इन्फ्रासॉनिक वेव्हची वारंवारता आणि हे त्यांनी उलट केले. हे वरती पाहिजे होतं आणि हे खाली पाहिजे होतं. मग हा प्रश्न मी इझी कॅटेगरीमध्ये घेतो. हा प्रश्न सगळ्यांनाच आला पाहिजे होता. हा जो क्वेश्चन आहे, कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते? आता हे बेसिक आहे. आता एलईडी लाईट तर आपल्या घरांमध्ये वगैरे पण वापरतो आपण, तर ते नाही. टनेल डायोड, फोटो डायोड हे तर चुकीचे आहे. आता हा जो शब्द होता फोटोव्होल्टॅइक, तर हा शब्द तुम्हाला माहिती असता तर त्याचं उत्तर आलं असतं. तर याला मी मीडियम रेंजमध्ये ठेवतो, कारण हे सगळ्यांनाच माहित नसतं. बॉल बेअरिंगचा वापर यंत्रात कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो? आता हा रोलिंग फ्रिक्शन म्हणजे रोल होत असतं. बॉल बेअरिंग काय असतं तुम्हाला माहिती असते, तर हा पण मीडियम लेवलचा क्वेश्चन आहे. कास्य या मिश्र धातूपासून कुठले दोन धातू? कॉपर, टीन. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे. ब्रॉन्झ मेडल बद्दल आपण बोललो होतो, आपल्या लेक्चरमध्ये पण ही गोष्टी झालेल्या आहेत. जे माझे विद्यार्थी आहेत ते ह्या सगळ्या गोष्टींना त्यांना कळेल मी कशाबद्दल बोलतोय. जे नाही आहेत माझे विद्यार्थी त्यांना नाही माहिती हे कधी आम्ही शिकवलंय. तर कॉपर, टीन हा इझी क्वेश्चन आहे. कार्बन डायसल्फाईडचा उपयोग, आता फ्रँकली स्पीकिंग की CS2चं मी माझ्या बॅचमध्ये नव्हतं शिकवलं, तर हे जर आपल्याला माहिती नसेल तर काय आपण करू शकत नाही. पण ह्याचं उत्तर सिंथेटिक वर्क आहे. कीटकनाशक, तणनाशक, बुरशीनाशक मध्ये नसतं. तर याला मी डिफिकल्ट म्हणू शकतो, कारण माहितीच नसेल तर काय करणार. लोक म्हणतील डिफिकल्ट, फक्त एकच शब्द आहे. अरे पण त्या एक शब्दाबद्दल माहित तर पाहिजे. त्यामुळे मी डिफिकल्ट मध्ये घेतलं. डिफिकल्ट म्हणजे मोठा प्रश्न असेल तरच त्याला डिफिकल्ट म्हणतात असं नाहीये. खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल, तर याला पण मी डिफिकल्ट मध्ये घेतले. का माहितीये का? हे डायपोल मुवमेंट हे सगळं आपण MPSC मध्ये जास्त काही शिकवत नाही. हे डायरेक्ट कुठून आले मी सांगू का? नीटची तयारी करणारी मुलं आहेत ना, त्यांना हे विचारा, त्यांना हे माहिती आहे डायपोल मुवमेंट वगैरे काय. हे 11वी-12वीशी रिलेटेड आहे. याला आपण डिफिकल्ट मध्ये घेणार आहे. म्हणजे जे आहे ते खरं खरं सांगायचं मला. हे आता माझ्या नोट्समध्ये नाही तर मी जबरदस्ती का म्हणू आहे, हे मी शिकवलं पण नाही मुलांना. हे आहे, हा पार्ट पण म्हणजे थोडासा आहे, हा पार्ट बेसिक नॉलेजचा आहे. आता इथे पेट्रोमायझॉनचं माझ्या नोट्समध्ये बायोलॉजीमध्ये मी नाव घेतलेलं आहे. पेट्रोमायझॉन अँटीकॉग्युलंट इज सेक्रेटेड बाय सलावरी ग्लँड. आता हे पण थोडंसं कसं आहे, ह्याला पण मी डिफिकल्टच म्हणेल, मुलांना एवढं काय माहिती नसते याबद्दल. कांगारू प्राणी सगळ्यात इझी सस्तन. त्यानंतर खाली नमूद केलेले प्राणी आणि ऑर्डर. आता हे ऑर्डर पर्यंत आपण जास्त करून जात नाही, आपण जीनस आणि स्पीसीस पर्यंतच राहतो. तर याला मी डिफिकल्ट मध्येच घेईल, कारण जर एखाद्याला माहित नसेल तर तो अंदाधुंद काही जोड्या लावू शकत नाही. याच्यामध्ये आता फक्त काय आहे की तुम्ही जर बघितलं असतं तर भारतीय गांडूळ ह्याचं एक उत्तर तुम्हाला जर माहिती आहे तर भारतीय गांडूळ याचं उत्तर आता इथे जर आपण बघितलं, हा ए जो आहे तर भारतीय गांडूळ याच्यासाठीचं उत्तर ऑपिस्टोपोरा. त्यानंतर भारतीय गायचा घृतकर्ण लीच, त्याच्यासाठी हे उत्तर मधमाशी आणि ढेकून. तर याला मी डिफिकल्ट मध्ये घेईल. हे गटकची तयारी करणारी मुलं एवढ्या डिटेलमध्ये कुठे वाचणार आहे. राज्यसेवामध्ये पण काही लोक फक्त जीनस स्पीशीज वाचतात. तर ह्या अशा प्रश्नांना आपण जास्त काही करू शकत नाही. भुईमुगावरील टिक्का रोग हा खूप वेळा आलाय. फंगल डिझीज सर्कोस्पारा, याला मी मीडियम मध्ये घेईल. तुम्ही जर वाचलं नसेल तर वाचलं असेल तर इझी आहे. जैविक खतांमुळे काय होतं? पोषण तत्वांचे समृद्धीकरण. काहीच केलं नसेल, फक्त तुम्ही रोज जगताय तुमचं आयुष्य, तर तुम्हाला माहिती आहे ऑर्गॅनिक खत का वापरतात. आम्लता वाढ होते, सुपीकता कमी होते. कशी काय कमी होईल? मर्क्युरी वाढते. एकच पर्याय जो पॉझिटिव्ह आहे. मग आपण ऑर्गॅनिक का करतोय, बायो फर्टिलायझर्स का वापरतोय? कारण चांगलं व्हायला. मग तेच आहे सगळ्यात इझी. विदाऊट स्टडी कोणी उत्तर देऊ शकतो. हे आपल्या नोट्समध्ये आहे बघा. ब्रायोफाइट्स बद्दल चुकीचे काय? उभयचर म्हणतात बरोबर. का म्हणतात? कारण पाणी लागतं.
जेव्हा प्रजनन करायचं तेव्हा पाणी लागतं, मुळाऐवजी मुला बसतात. ऑलरेडी शिकवलंय, म्हणजे हेच आहे चुकीचं. इझी क्वेश्चन. परस्पर संबंधांमध्ये एका प्रजातीला फायदा होतो, दुसऱ्याला हानी पोहोचत नाही किंवा फायदाही होत नाही, हा महत्वाचा होता. तर याचं कॉमॅनिझम हे उत्तर होतं. तर हे आपल्या नोट्समध्ये नव्हतं, याला मी थोडंसं डिफिकल्ट लेवलमध्ये टाकू शकतो, मुलांना कळलं नसतं काय ते. आता पुढे या खनिजाचं सगळ्यात सोपं काय, आयोडीन, गलगंड, गॉइटर, फेमस आजार, तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओलस, हॉफकिन, पेनाक्सिया, बायोमेड. आता याचं उत्तर काय कोणाला पाठ नसणार आहे, साहजिकच आहे. पेपर झाल्यावरती गुगल केला आणि गुगल केल्यानंतर मग आपण हे उत्तर आणलेले, तर हे काय कोणाच्या लक्षात नसतं. आता इथे बघा, आता आपण पहिले थोडंसं एक बघूयात की किती क्वेश्चन इझी होते, किती डिफिकल्ट होते, सगळं मी काउंट करून दाखवतो तुम्हाला. पहिल्यापासून आता आपण बघूयात. फर्स्ट इझी किती आहेत बघा, 1, त्यानंतर 2, 3, 4, 5, 6. म्हणजे इझी क्वेश्चन जर आपण बघितले तर 6 क्वेश्चन इझी होते, जे की ऑलरेडी मी सांगितलं होतं तुम्हाला. इझी, मॉडरेट, डिफिकल्ट वाली कन्सेप्ट तुमच्या लक्षात असेल तर. आता आपण डिफिकल्ट बघू किती आहेत. 1, हा घेतलाय मी, 2, 3, 4, 5, 6. बरोबर, 6 प्रश्न आपण डिफिकल्ट मध्ये घेतले. आणि मॉडरेट म्हणजे आता जर आपण बघितलं तर हे जे 15 प्रश्न आहेत, आता हे डिफिकल्ट मध्ये मी जे घेतलेत कारण त्याच्याबद्दल कोणी वाचलं नसेल, काही नसेल, तर हे 6 इझी डायरेक्ट मिळतात आणि 3 मॉडरेट. म्हणजे मला असं वाटतं 15 पैकी 8-9 मार्क आरामात मिळतील. जर एवढे मिळत असतील तर तुम्ही बरोबर केलेले. मी असं खोटं बोलणारच नाही 15 पैकी 12 मिळाले पाहिजेत, कारण जे खरंय ते खरंय. माझ्या नोट्स पण किती प्रश्न आले, काय आले, ते यामध्ये मी क्लिअरली सांगितलेले. आपल्याला मुलांना खरा पेपर कसा होता ते सांगायचंय, त्यामध्ये कुठल्याही प्रकारे फसवायचं नाहीये. कारण कसं आहे की मुलाला फसवलं की मग ते पुढच्या एक्झाममध्ये पण फेल होतात. जी रियालिटी ती दाखवायची. मी तुम्हाला काय म्हटलेलं, 15 पैकी 3-4 प्रश्न खूप अवघड असतील, तर ते 3-4च्या ऐवजी मी इथे 6 लिहिलेले. कदाचित काही त्यातले 1-2 प्रश्न इथे पण टाकू शकतात मॉडरेटमध्ये, पण एवढं नक्की आहे की 8-9 मार्क तुम्हाला आरामात मिळाले असते. थोडंसं अजून अभ्यास असेल तर 10-11 पर्यंत, पण 12 मिळाले, 15 मिळाले असं होणं शक्य नसतं. तर या हिशोबाने आपलं सायन्सचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. डिटेलमध्ये याच्यावरचे व्हिडिओज आणि सगळं शिकवलेलं आपल्या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्ही बॅच जॉईन करू शकता. तर मग हे एक्सप्लेनेशन पहा आणि मग बाकी तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.